अंतिम पुकार दोस्ती ग्रुप आणि मंगलमूर्ती क्रिकेट संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचतोय मग कुठचीही कारण ऐकून घेतली जाणार नाही। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीनंतर दोन्ही कर्णधारांनी आमच्या मान्यवर कक्षासमोर टॉससाठी यायचं आहे। सलामीची बिंदीची जोडी 4 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक आहे अधिकवर्गीय पॉवर प्ले षटक असेल मैदानावर आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये सलामीची आणि बिंदीची जोडी मैदानावर आपण पाहतोय तो नितीन शेळके आणि संघाचा कर्णधार पद सरसेनापती आदित्य बेहरे आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर एक गुणवान खेळाडू मॅन फ्रॉम वडकोलचा, एक संयमी क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट सुंदर क्रिकेट ज्याच्या चेंडूपळीतून आणि गोलंदाजीतून सुंदर गोलंदाजी असते। याच वर्षी हे मैदान जण गाजवलं होतं तो खेळाडू आपण पाहतोय गंगाराम परब पाहायला मिळेल। गंगाराम परब नितीन शेळके हे एकत्र बहुधा खेळत आहेत म्हणजे दोघांचे कच्चे दुवे हे एकमेकांना माहिती आहेत आणि आज हे परस्परांविरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावर। एमएसआरटी तोस क्रिकेट संघ आयोजित तोस प्रीमियर लीग सुंदरशी ट्रॉफीवर या वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर सुवर्ण हस्ताक्षरात सीझनच्या सरतेशेवटी 2024चा महाविजेता संघ कोणता रंगेल येणारी वेळ येणारा काय ठरवेल आणि त्यानंतर फर्स्ट क्वालिफायरला ही सुरुवात सरपंच किरण परब यांची आमच्यापर्यंत पोहोचते। स्ट्राईकला नितीन शेळके त्याने 5 षटकार टोलावले दादन फटकेबाजी जरूर केली मैदानावर आतषबाजी केली मैदानावर मगाश अगोदरच्या सामन्यामध्ये मगाशच्या सामन्यात स्वस्तात माघारी परतलाय। MS धोनी स्टाईलनं सामना समाप्त केला मैदानावर आदित्यनं आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळालाय गंगाराम परब आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक घेऊन सज्ज आलाय गंगाराम। आडव्या बॅटनं फटका टीप स्कोअर लेखला चेंडू थांबत नाही चेंडू 1 बॉल सीमा रेषेवर 4 धावांसाठी धडधडन फटकेबाजीला सुरुवात केली। थोडासा आखूट टिप्पा चेंडू होता बॅकफुटला गेला स्वतःसाठी जागा बनवली मैदानावर आणि 4 या धावसंख्येनं एका मोठ्या फटक्यानं धनाघाती फटक्यानं सुरुवात केली आहे ती येणाऱ्या कालखंडामध्ये। पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4 धावाच्या धावफलकावर आपण पाहतो षटक क्रमांक पहिला अनिवार्य पॉवर प्लेचा गंगाराम परब जबाबदारी दिली संघाच्या कर्णधारानं तो भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघ या मैदानात लढत करतोय ज्या संघाला कधी हरणं पसंत केलं नाही त्यावर हल्लाबोल करायला नितीन शेळकेनं सुरुवात केली मैदानावर। खोलवर टप्प्या चेंडू या मैदानावर आडव्या बॅटनं फटका डीप मिड विकेटला चेंडू सीमा रेषेवर 6 धावांसाठी DJSK साऊंड बजाव। दोन चेंडूंवर मोठी धावसंख्या करत गंगाराम परब एका बाजूला या मैदानावर नितीन शेळके धावाचं वादळ हे गुंगवायला सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट रेलचा फटका फसला नितीन शेळकेची धोक्याची घंटा वाजली आहे। एक तेरी और एक मेरी रणनीती रंगली मैदानावर नितीन शेळके बॅक टू द पॅव्हलियन। आताचा मैदानावर प्रसाद बांदेकरची वर्णी लागली आहे। आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय चेंडू उडवला या मैदानावर गगनाला गवसणी घालणारा फटका डीप पहिले ग्रीजला चेंडू सीमा रेषेवर 6 धावांसाठी SK भाई बचाव।
दत्तराम परबचं स्वागत केलं मैदानावर षटकारानं. 16 धावा धावफलकावर एक आघाडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गती परिवर्तन. बॅक टू द बॉल. स्ट्रेट रनचा बहारदार फटका चौकारासाठी खेळला जातोय आणि 4 या धावसंख्येनं 20 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात हा लेखाजोगा या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूनं या मैदानावर आता मात्र कमबॅक करावं लागेल ते भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाच्या गंगारामला. एक महत्वाचा गडी जरा बाद केला. नितीन शेळकेला जरी बाद केले तरी प्रसाद बांदेकर मैदानामध्ये सेट होऊन आले डगआउट मधून. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी धावसंख्येला निर्बंध त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शर्तीचे प्रयत्न करतो आपल्या संघासाठी दुसरी धाव घ्यायची की न घ्यायची. आदित्यनं जोखीम नाही पत्करली आहे कारण धावा झाल्या. कारण पहिल्या षटकाचा केस समाप्त झालाय आणि ज्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा आपल्याला बघायला मिळाल्या. वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कोट्यातून 21 धावा धावफलकावर लगावल्या आहेत. 18 चेंडू अजूनही बाकी आहे. आदित्य बेहेरे आहे संघाचा कर्णधार. नितीन शेळकेने सुरुवात या मैदानावर दिमाखात केली आणि दिमाखात सुरुवात केल्यानंतर प्रसाद बांदेकरनं सुरुवातीपासूनच हात खोलत तब्बल 21 या धावसंख्येवर मजल मारत सांघिक धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 21 धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाची वर्णी लागली आहे ते ज्ञानदेव सावंतची. ज्ञानदेव सावंत सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा प्रसाद बांदेकर 3 चेंडूत 11 धावा त्याच्या डाबावर कोरल्या गेल्या. तो खेळी करतोय मैदानावर. सज्ज झाला स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आदित्य आणि सज्ज आलाय ज्ञानदेव. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच वेळ हलवत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली यष्टिरक्षक गोलंदाज आणि एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 धावा या पूर्ण केल्या आहेत. भरपूर उंच होता चेंडू. येणाऱ्या कालखंडामध्ये धीरजला झेल टिपायचं होतं. गोलंदाजाला शर्तीचे प्रयत्न करायचे होते पण ज्याची वाजली होती धोक्याची घंटा त्याला जीवनदान मिळालंय आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय. वेदास्पोर्ट क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये अमित दुरी आहे. ज्या संघात अमित दुरी तो इतिहास आहे. संघ कधी हरला नाहीये. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू या मैदानावर पुन्हा उडवला डीप मिड विकेटला. पंचांनी 2 हात वरती गेले आहेत आणि चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावर या मैदानावर आगोगी अशी फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. मैदानावर फटकेबाजी आणि फटकेबाजी हे मोठे फटके मिळाले. वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाला मिळालेली एक संधी आणि संधीचं सोनं त्यांनी करायला सुरुवात केली मैदानावर. भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाकडे तेवढीच तगडी फलंदाजी आहे. समीर आहे, धीरज आहे, गंगाराम आहे. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. जमिनी लगेच डीप कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात प्रमाण जोखमी धावसंख्या आणि जोखमीची धावसंख्या पूर्ण केली आहे धावफलकावर आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलाय. 31 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 31 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू 10 धावा ह्या खर्च केल्यात ते ज्ञानदेव सावंतनं. आडव्या बॅटनं शॉर्ट पुल या मैदानावर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत लांब लचक षटकार. डीसीएस के बजाव. चेंडूचा इशारा करतायत अवंतच्या स्वरूपात. बोनस या धावसंख्येनं एकेरी धावसंख्येनं 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मोठा फटका, सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेबाहेर. पंचांनी दुपारच्याच रात भरपूर जेवण आणि त्यानंतर कवायतला सुरुवात केली आहे.
चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी आहेत. 6 धावसंख्येने सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा धावफलकावर. 11 चेंडू समाप्त झालाय. प्रति चेंडू मध्ये 4च्या सरासरीने खेळतो या मैदानावर तो वेदा स्पोर्ट क्रिकेट संघ या मैदानावर. त्या सिंहाचा वाटा आहे. प्रसाद बांदेकर 3 षटकार, 4 षटकार 1 चौकार हा त्याचा लेखाजोग आहे. मोठा फटका बघायला मिळतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करे चेंडू सीमा रेषा बाहेर. पंचांनी कवळत त्याला सुरुवात केली आहे. सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी आहेत. पहिल्या 12 चेंडूंमध्ये वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या 50 धावा या धावफलकावर लागल्या आहेत. 50 धावा या झाल्या वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या. प्रसाद बांदेकर 5 षटकारांची आतषबाजी मैदानावर आणि त्यानंतर 1 चौकार हा लेखाजोगा. आदित्य वेरला प्रथमतः स्ट्राईक मिळाली आहे. नितीन शेळकेने सुरुवातच या मैदानावर जी दन फटक्यानं केली आणि त्यावर प्रसाद बांदेकरनं कळस सोडण्याचं काम करायला सुरुवात केली मैदानावर. दत्तप्रसाद बेहरे आपल्याला पाहायला मिळतो. युवा गोलंदाज आदित्य बेहरे बंधूंची जोडी. आदित्यनं सुंदर काम केलं मैदानावर कारण प्रसादला स्ट्राईक द्यायची आहे. प्रसादला फटकेबाजी करायची आहे मैदानावर. पहिल्या प्रयत्न क्षेत्ररक्षक फ्रंबल झाला आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला 1 या धावसंख्येसाठी. 1 या धावसंख्येनं 51 धावा धावफलकावर. दत्तप्रसाद बेहरेकडे जबाबदारी दिली आहे या उबलच्या सिताऱ्याकडे. गंगाराम परत पहिल्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी ज्ञानदेव सावंतवर फक्त हल्लाबोल आणि हल्लाबोल पसंत केला. पहिल्या चेंडूवर संधी होती झेल टिपण्याची. कॉल चुकलेला कॉल या मैदानावर बराच उंचीवर असलेला चेंडू थोडीशी हवेची लहर आणि त्यामुळे इकडे तिकडे गेला आणि खेळ सुटलेलं झेल 1.5 धावसंख्या देऊन गेला आणि त्यानंतर ज्ञानदेवने पाठी वळून बघितलंच नाही. फटकेबाजी जोरात केली मैदानावर. मोठे फटके टोलावले मैदानावर. गती परिवर्तन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता मैदानावर. 1 या धावसंख्येसाठी घडला गेलाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 52 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दत्तप्रसाद बेहरेला कमबॅक करावा लागेल. येणाऱ्या कालखंडामध्ये धावफलकाचा विचार केला. 4 षटकात 80 गाठतोय की काय हे परिस्थिती निर्माण झाली आहे धावफलकावर. येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने या मैदानावर 4 षटक 24 चेंडू अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आक्रमणचे असतं. ते आक्रमण पसंत केलं सुरुवातीला वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या फलंदाजाने. खोलवर टप्प्यावर चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर फटका टोलवलाय मैदानावर. आदित्य बेहरे ऑन फायर. चेंडू सीमा रेषेवर 6 धावांसाठी आणि 6 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 58 धावा धावफलकावर. 58 धावा धावफलकावर. भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघासाठी सर्वांची बादल विचार केला शरीरदृष्टी विश्राम झाली आहेत कारण सुरुवातच या मैदानावर दिमाखात केली. वेदा स्पोर्ट क्रिकेट संघानं खराब चेंडूंवर आक्रमण केलं. भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाला लढावं लागेल झुंजावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. सुंदर फटका देखने लायक या मैदानावर. रेल्वे क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. पंचांचं वादळ भरपूर जेवण आणि त्यानंतर फक्त षटकार चौकारांच्या आतषबाजी मैदानावर आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 62 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 62 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज दत्तप्रसाद मैदानावर. एका बाजूने या मैदानावर विचार केला तर प्रसाद बांदेकरची वादळी केली आणि त्यानंतर आदित्य बेहरेनं पुन्हा एकदा हात खोलला. 2 क्षेत्ररक्षकांच्या वेद बिंदूच्या चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. डीजे बाई एसके बजाव. प्रसाद बेहरे सज्जाला. आदित्य बेहरे बंधूंची लढत. गती परिवर्तन बैठक फटका सिपचा बहारदार फटका पाहतोय. डीप फाईन लेगला चेंडूची या मैदानावर शर्यत. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. चेंडू विजयी झालाय आणि चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी धावफलकावर धावफलक पाहायला मिळतोय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 70 धावा धावफलकावर. डीजे वाजवूया आणि त्यानंतर फलंदाजीने या मैदानावर वाजवायला सुरुवात केली आहे. षटकार आणि चौकारांच्या आतषबाजी. तोपर्यंत अंतरिम षटक आहे आणि तोपर्यंत जोडूया आपण SK साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून.
आणि ज्या ज्या वेळी अक्षय माळकर यांनी संघ उतरवलाय स्पर्धेमध्ये त्यावेळी तो संघ फायनल पर्यंत असतो हा इतिहास आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू या मैदानावर प्रसाद बांदेकरचे या मैदानावर एका मोठ्या फटक्याने कर्णधाराचं स्वागत केलंय आणि चेंडू सीमा रेषा बाहेर येत सांघिक धावफलकावर 76 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 11 चेंडू 46 धावसंख्येवर खेळतोय प्रसाद बांदेकर. आपण बघूया सकाळच्या सत्रात 76 धावांची बहादर केली सिद्धेश परबची पाहायला मिळाली आणि त्यानंतर कडक उन्हात कडक फटकेबाजी बादल आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका या मैदानावर षटकारानं या मैदानावर 50 धावा पूर्ण केल्या आहेत. त्या मात्र प्रसाद आमचा ओंकार सज्ज आहे. चेंडू पण उंचवून दाखवायला हरकत नाही आहे. 12 चेंडू मध्ये या मैदानावर विचार केला तर 12 चेंडूत 52 धावांची बहारदार केली आपण पाहतोय आणि सांघिक धावफलकावर 82 धावा धावफलकावर. सकाळचं सत्र बदल 5 षटकात 91 धावा हा सर्वाधिक धावफलक आणि आता 4 षटकांचा सामना आणि धावफलकावर धावसंख्या जमली आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 82 धावा धावफलकावर. सुटलेला झेल या मैदानावर प्रसाद बांदेकरचा बॅटची हलकीशी कट घेऊन चेंडू आता घोषित स्वरूपात धावसंख्येमध्ये जातोय की काय. एक या धावसंख्येसाठी या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 83 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 83 धावा धावफलकावर. वेदा स्पोर्ट क्रिकेट संघ या मैदानावर क्रिकेटसाठी उपाशी आहे आणि त्यासाठी लढतोय आणि आम्ही का धरला आज रविवारचा उपास आणि का असतो मला रविवारचा उपास नाही प्रात्यक्षिक दाखवलं मैदानावर. सांघिक धावफलकावर 83 धावा धावफलकावर. उजव्या हाताचा आदित्य वेळे संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू वेदास्पूर क्रिकेट संघाच्या कोट्यातून या मैदानावर प्रसाद बांदेकरनं आज सैरावैरा करून सोडले सर्वांना भूमी स्ट्रायकर्सच्या खेळाडूंना. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू या मैदानावर क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करे चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी डीजे बाई बजाव. आणि ते रेकॉर्ड ब्रेक होईल का मैदानावर. आडव्या बॅटनं फटका मारतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाने ठिकाणी झेल बाहेर ढकलण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी शिक्कामोर्तब 6 धावा आणि 6 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 95 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 षटकात यावेळी येणाऱ्या कालखंडामध्ये 100 गाठतोय की काय वेदा स्पोर्ट क्रिकेट संघ. मिस टायमिंग फटका आहे आणि मिस टाइम फटक्यासाठी सेफ अँड गंगाराम आहे. गंगारामच्या हाताला बदल दुखापत आहे 2 टाके पडले आहेत पण आज तो लढतोय आपल्या संघासाठी कारण खेळाची आवड आहे क्रिकेटची आवड आहे आणि हे झुंज करतायत. आदित्य माघारी परतलाय पण प्रसाद बांदेकरची या मैदानावर तुम्हाला जर खेळ आवडली असेल तर टाळ्यांच्या आवाजात स्वागत करूया प्रसादचा. वैयक्तिक धावफलकावर आपण बघितलं प्रसाद बांदेकरच्या 13 चेंडू 53 धावांची बहारदार खेळी करणारा तब्बल धावफलक 4 षटकात 95 96 धावांचा पाठलाग करायचा आहे बदल. समोरचा संघ पण कमी नाही आहे. समीर आहे धीरज तुळसकर आहे गंगाराम परब आहे समोर पण तेवढीच तगडी फलंदाजी आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. मालवणी तडाखा जशी तडाखेबाद फलंदाजी केली तशी शेवट पण एका तडाख्याने होईल या मैदानावर. हे सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशा अपेक्षा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया. सर बादल चौधरी.
पहिलो क्वालिफायरचो सामनो वेदा स्पोर्ट्स विरुद्ध भूमी सायकर. वेदा स्पोर्ट्स संघाने जिंकलेलो टॉस, घेतलेली बॅटिंग आणि घेतलेल्या बॅटिंगचा निर्णय अगदी सार्थ ठरवलो. पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 95-96 रन्सांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी भूमी सायकर संघाच्या वतीन. तोपर्यंत होतो पुढच्या सामन्याचा टॉस. दोनही कॅप्टन दोस्ती 11 आणि मंगलमूर्ती दोन्ही संघाचे कॅप्टन तुमच्यासाठी हो अंतिम पुकार असा. येत्या 2 मिनिटांमध्ये तुमचं कॅप्टन हैसर नाणेफेकीसाठी अपेक्षित असतलो. मंगलमूर्ती आणि दोस्ती 11 बोथ दी कॅप्टन. दोन्ही कॅप्टन लगेच या नाणेफेकीसाठी पहिलो क्वालिफायरचो सामनो चालू असा आणि यानंतर लगेच होतलो तो पहिलो एलिमिनेटर. जो संघ हरतलो तो स्पर्धेतून बाद होतलो आणि जो जिंकतलो तेका संधी असतली चालू सामन्यातल्या पराभूत संघाबरोबर दुसरो सेमीफायनल म्हणजेच सेकंड क्वालिफायर सामनो खेळण्याची. दोस्ती 11 कॅप्टन जरा लवकर चला. आदित्य बेहरेसाठी पप्प्या तांडेल यांच्याकडून 500 रुपयांचा बक्षीस आणि प्रसाद बांदेकरच्या 50 साठी परेश तेली यांच्याकडून 500 रुपयांचा बक्षीस. पहिलो चेंडू मिडांच्या दिशेन, मिडांच्या कपडावरसून पहिलो चेंडू आखांड्या पार, माटवा पार, गडग्या पार. तुळस प्रीमियर लीग षटकार. बेहरेचो पहिलो नाकार मुटको. आदित्य बेहरेच्या गोलंदाजीची सुरुवात, दुसऱ्या बाजून प्रसाद बेहरेच्या फलंदाजीची सुरुवात. या दोघांका पहिल्या इनिंग मध्ये एकमेकांच्या समोर बघितलेले. या दरम्यान नाणेफेक पुढच्या सामन्यासाठी जो असतो पहिलो एलिमिनेटर दोस्ती 11 आणि मंगलमूर्ती. इनसाइड आउट, मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेन. तुळस प्रीमियर लीग चौकार. शुभ असते तुम्ही संपन्न करूची. आणि हो सामना असा पहिलो एलिमिनेटर दोस्ती 11 विरुद्ध मंगलमूर्ती. 2 चेंडूवर 10 धावा घेतल्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटको फाईन लेगच्या दिशेने जाणार. टॉस 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. पहिली ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले आणि कंपल्सरी चेसिंगचा नियम या सामन्याच्या निकालासाठी. बॅटची कट घेऊन चेंडू शॉट थर्ड मॅनच्या दिशेन. 1 धाव. पहिल्या चेंडूवर प्रसाद बेहरेचा षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर चौकार. पहिली इनिंग आपण बघितली वेदा स्पोर्ट्स संघाची. ज्यावेळी वेदा स्पोर्ट्स संघाचे फलंदाज बॅटिंग करीत होते नितीन शेळके, आदित्य बेहरे, प्रसाद बांदेकर यांची बॅटिंग बघून असा वाटला यांका मास्तरांनी 1 2 3 आकडे शिकवले की नाही. कारण पूर्ण इनिंग मध्ये सिंगल फक्त 3 वेळा, डबल फक्त 2 वेळा आणि बाकी सगळे फक्त आणि फक्त चौकार षटकार. 95 धावांचा डोंगर होतो या चौकार षटकारामध्ये आणि त्यामध्ये फक्त 9 धावा हे सिंगल डबलचे. इनसाइड आउटचा फटको कव्हरच्या कपडावरसून. घे 500, तुझे 300 आणि माझे 200. चिवारणीच्या दिशेन, कणकीच्या दिशेन तुळस प्रीमियर लीग षटकार.
बरोबर षटकार, त्यानंतर 2 चौकार, सिंगल स्ट्राईक, रोटेट आणि धीरज तुळसकरचे 2 षटकार. पहिल्या इनिंग मध्ये आपण प्रसाद बांदेकरची 50 बघितली. आजच्या दिवसातली ही दुसरी 50. सकाळी सिद्धेश परबची पहिली 50 जी होती खूपच मोठी, पाऊण शतकाच्या जवळ जाणारी. आणि त्यानंतर प्रसाद बांदेकर नाबाद 53 धावा. जबरदस्त कामगिरी वेदा स्पोर्ट्स संघासाठी. पण त्याचा पाठलाग करताना भूमी स्ट्रायकर सुद्धा हम भी कुछ कम नाही या मैदानावर दाखवताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन अजित परब बॉलिंग मार्कवर. डावखुऱ्यात तो प्रसाद बेहरे 1 षटकार 2 चौकारांनिशी. फसलेलो फटको कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक, पहिल्या विकेटचा पतन आणि प्रसाद बेहरे वैयक्तिक 15 आणि सांघिक 26 रन्सावर तंबूच्या दिशेने. या गाण्यावर सगळ्यांका तिरकाक भाग पडला फक्त आणि फक्त डीजे मुळे. या स्पर्धेच्या निमित्तानं माजी सभापती सन्माननीय बाळू परब साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावर उपस्थित असत. सन्माननीय बाळू परब साहेब, तुमका विनंती असलेली मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होता. वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय यशवंत उर्फ बाळू परब साहेब MSRT आयोजित तुळस प्रीमियर लीग स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असत. बाळू परब साहेब, तुमका विनंती मान्यवर कक्षात तुम्ही येऊचा. तुमचा मनपूर्वक स्वागत MSRT तुळसच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्तानं. व्हाईट बॉल. सन्माननीय बाळू परब साहेब, तुमका विनंती मान्यवर कक्षात स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा तुम्ही आस्वाद लुटतो. सन्माननीय यशवंत उर्फ बाळू परब साहेब यांच्या माध्यमातून अगदी काही दिवसांपूर्वी मातोंडमध्ये तुम्ही देवराव चषक ही मानाची स्पर्धा बघितलात. एक सुंदर भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण मातोंडमध्ये बघितला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय यशवंत उर्फ बाळू परब साहेब यांचा मान्यवर कक्षामध्ये आगमन. चालू असा सामना पहिलो क्वालिफायरचो. या सामन्यात पहिली बॅटिंग केली वेदा स्पोर्टने, जमवले 95-96 रन्सांचा पाठलाग. पहिल्या ओव्हरीत झाले 26 रन आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अजित परब पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक सिंगल आणि हे सलग 3 वाईड बॉल. चौथो सुद्धा वाईड बॉल. 4 वाईड. 32 धावा 32. 96 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी अजित परबचे हे वाईड किती महत्वाचे ठरतले आणि किती कारणीभूत ठरतले. योग्य टप्प्यावरचो हे चेंडू अजितचो. ज्या टप्प्यावरच्या गोलंदाजीसाठी अजितकडे कर्णधारान जबाबदारी दिली ती जबाबदारी आता अजित योग्य पार पाडित अशी अपेक्षा असतली. पण दुसऱ्या बाजून प्रसाद बेहरे, गंगाराम परब मोठी फटकेबाजी गरजेची असा, कारण फायनल मध्ये जाण्यासाठी तुमका अजून जरी एक संधी असली तरी ही पहिली संधी एनकॅश करणं गरजेचं असा, कारण दुसऱ्या सामन्यामध्ये जो संघ तुमच्या समोर येतलो हे विजयी होऊन इलेलो असता. त्यामुळे विजयी परंपरा किंवा मोमेंटम राखणं खूप गरजेचं असा. फायनल मध्ये जाण्यासाठी IPLच्या धर्तीवर पहिलो क्वालिफायर हे सामनो अजून जरी एक संधी असली तरी दोनही संघांच्या दिशेन आणि दृष्टीन हे सामनो जिंकणं खूप गरजेचा. 32 धावसंख्येवर फटको तर मोठो. बघता बघता चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. तुळस प्रीमियर लीग अजून एक खणखणीत दणदणीत षटकार.
मोठी जबाबदारी घेऊन गंगारामसाठी हो पहिलो चेंडू बॅकफूट पंच कव्हरच्या कपडावरसून खळ 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 खटॅक अजून एक तुळस प्रीमियर लीग षटकार धीरज या 1000 रुपयासाठी तुका सामनो जिंकून देऊचो लागतलो पहिलो षटकार तिसऱ्या ओव्हरीचा आणि दुसऱ्या चेंडूवर परत एकदा षटकार सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव आणि गंगाराम परबने दिले साईरामच्या पाठीवर 4 दिवसाचे फाव क्रिकेट तर बघणं नाही गोव्यातल्या लाईट बॉल क्रिकेटमध्ये अशीच अवस्था असता प्रत्येक ओव्हरीमध्ये 5 षटकार हे गृहीतच धरलेले असतात आणि अगदी तसेच या मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये 4 ओव्हरमध्ये 95 रन आणि त्यानंतर त्याचा पाठलाग करताना तिसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार सामनो जिंकून दिलो तर नाना नाईक यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा बक्षीस दिला या जोडीसाठी धीरज तुळसकर गंगाराम परब रन झाले 55 पाचक्याचो डबल गेम 55 95 तो पाठलाग 40 रन्सांची अजून गरज 9 चेंडूमध्ये 40 धावांची गरज असताना एक वेगवान चेंडू साईराम कडसून पहिल्या 2 चेंडूवर 2 आकर्षक नेत्रदीपक गगनचुंबी षटकार आपण बघितले गंगाराम परबचे पण त्यानंतर साईरामने गंगारामची गाडी थोडीशी ब्रेकडाऊन तर केली अजून एक सुंदर चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू धावचित करण्याची संधी डायरेक्ट हिट होणं गरजेचा होता 1 रन पूर्ण झालो आणि एक वाईडचो असे 2 रन मिळाले या 2 धावेनीची धावसंख्या 57 साईराम थोडस नाराज असा या पंचांच्या निर्णयावर नाराज म्हणण्यापेक्षा साईरामला आश्चर्य जास्त झाला टप्प पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू 57 या धावसंख्येवर सबमरीन डिलिव्हरी टप्प पडल्यानंतर खाली राहणारो क्रिकेटच्या परिभाषेत जे का सबमरीन म्हटलं जातं पण मालवणीतलो हो सरपाटी चेंडू पहिल्या 2 चेंडू नंतर साईरामने बरेच काही गोष्टी शिकले आणि त्या शिकलेल्या गोष्टीमधून एक नियंत्रित गोलंदाजी धावसंख्या 57 रन्सावर 57 96 रन्सांचा पाठलाग जवळपास 39 रन्सांची गरज असताना यावेळी चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने 1 रन पूर्ण दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला आणि 2 धावा पूर्ण या 2 धावेनिशी 59 तिसऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त 6 चेंडू शेवटचे शिल्लक 96 रन्सांचा टार्गेट आणि उरलेल्या 6 चेंडू मध्ये विजयाचं लक्ष 6 चेंडू आणि जवळपास 37 धावांची गरज वाटतं असून रन झाले 59 37 धावांची गरज बघून वाटतं की हा आव्हान अशक्य असा पण अशक्य कायच नाही असा कारण 6 बॉल मध्ये 36 रन हे सुद्धा अशक्य वाटायचे पण ब्रॉडच्या गोलंदाजीवर युवराजने ता करून दाखवला तेव्हा वाटायला लागले 36 हे एका ओव्हरीचे मॅक्झिमम रन्स असत पण त्यानंतर ऋतुराज गायकवाडने एका ओव्हरमध्ये 7 षटकार मारून 43 धावा वसूल केले आता वाटायला लागला की एका ओव्हरीमध्ये 40 सुद्धा कधी होऊ शकतात 37 फक्त करूचे असत गंगाराम आणि धीरज तुमका पण पहिल्या चेंडूवर त्रिफळ उद्ध्वस्त खटक्यार बॉट जाग्यार पलटी फर्निचर डिस्ट्रॉय 5 चेंडू शेवटचे शिल्लक 37 रन्सांची गरज
मंगलमूर्ती फील्डिंग. मंगलमूर्ती won the toss, selected to field first eliminator match. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 37 रन्सांची गरज. परत एक सबमरीन, परत एक सरपाटी. टप्पो पडल्यानंतर बरोच खाली राहणारा चेंडू. बॉलिंग मार्कवर राहुल माळकर, नाम तो सुना होगा. राहुलने पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर राहुलने केलेला सेलिब्रेशन खूप बघण्यासारखा होता, सुंदर होता. खास करून भारतीय क्रिकेटचो गब्बर कॅच घेतल्यानंतर ज्याप्रमाणे सेलिब्रेशन करता आणि कबड्डीच्या मैदानावर एखादो रेडर पॉइंट मिळवल्यानंतर ज्याप्रमाणे सेलिब्रेशन करता, अगदी तसाच सेलिब्रेशन होता राहुल कडसून. वाईड चेंडूवर अजून एक 22 रन. 2 धावेनिशी धावसंख्येत थोडंसं बदल, पण आता ह्यो सामनो वाईड आणि नो बॉलवर डिपेंड नाही असा. ह्यो सामनो षटकारांच्या आतषबाजीवर डिपेंड असा. पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे प्रसाद बांदेकरने जबरदस्त कामगिरी केली, 7 षटकारांची आतषबाजी करून वैयक्तिक अर्धशतकाची नोंद करणारी कामगिरी, अगदी तशीच कामगिरी अपेक्षित. या दरम्यान एक स्विच हिट डायरेक्ट टेंगशेच्या दिशेन. तुळस प्रीमियर लीग षटकार. धावसंख्या 67 96 रन्सांचो पाठलाग. परत एकदा मोठ्या फटक्याचो इरादो होतो. धावांचो पाठलाग करताना थोडीशी अडखळती सुरुवात भूमी स्ट्रायकर संघाकडून. पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे धावा वाटले गेले, अक्षरशः गणपती पोचविताना जशी लहायाची खिरापत वाटली जाता, अगदी तशीच धावांची खिरापत पहिल्या इनिंग मध्ये. आणि त्यामुळेच यो पहिलो क्वालिफायरचो सामनो भूमी स्ट्रायकर साठी थोडंसं कठीण होताना. अपरकट डीप थर्डमॅनच्या दिशेन, घोषित क्षेत्राच्या दिशेन चेंडूचा प्रवास फक्त 1 रन्सासाठी. सामनो समाप्तीच्या मार्गावर. यानंतर होतलो जो सामनो असतलो पहिलो एलिमिनेटर. चालू सामन्यातल्या विजेत्या संघासाठी उघडले दरवाजे. फायनलचे अंतिम फेरीत ह्यो संघ दाखल होतलो, पण जो संघ हरतलो त्याच्यासाठी अजून एक संधी असतली. यानंतर होणारो पहिलो एलिमिनेटरचो सामनो. या सामन्यात जो संघ जिंकतलो तेचो सामनो होतलो चालू सामन्यातल्या हरलेल्या संघाविरुद्ध. फुलटॉस लॉंग ऑनच्या कपडावरसून, पण बरोच उशीर झालो या षटकारासाठी. सामनो समाप्त आणि सामन्यात वेदा स्पोर्ट संघ सामनो जिंकताना, अंतिम फेरीत प्रवेश करताना वेदा स्पोर्ट अभिनंदन. वेदा स्पोर्ट भूमी स्ट्रायकर तुमच्यासाठी अजून एक संधी. त्या संधीसाठी तुमका मनपूर्वक शुभेच्छा देऊन मंगलमूर्ती स्पोर्टने जिंकलेलं टॉस, घेतलेली फिल्डिंग, मंगलमूर्ती संघ मैदानाच्या दिशेन. आणि काय होताला या सामन्यात मंगलमूर्ती संघासमोर दोस्ती 11 संघ कितपत मोठी धावा जमवतलो ह्या बघूया. पण तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावर वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय यशवंत उर्फ बाळू परब साहेब, तुमका विनंती असतली या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही आपला मनोगत व्यक्त करूचा.